नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी की आपला इतिहास हा विषय आहे, त्या इतिहास विषयाचं ॲनालिसिस करणार आहोत, की कोणत्या घटकाला आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत किंवा कशावर किती प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आता 2013 पासून 2023 पर्यंतचे जे काही सर्व पी-वाय-क्यू आहेत, त्या पी-वाय-क्यूचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला एक त्या ठिकाणी कळतं की नेमकं कशावर आयोगानं जास्त भर दिला आहे, कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत जे आपण केले पाहिजेत, जेणेकरून हे जर आपण टॉपिक व्यवस्थित केले तर परीक्षेमध्ये जो काही स्कोर आहे तो निश्चितच वाढण्यासाठी मदतगार असणार आहे. त्यामुळं प्राचीन भारत, मध्ययुगीन भारताचा जो काही इतिहास आहे यावर आयोगाने आजपर्यंत कशा कशावर प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या साली कशावर प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. याचा फायदा तुम्हाला कशावर होईल, तर नेमकं वाचायचं काय आहे आणि कशा पद्धतीनं वाचायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर त्या ठिकाणी फोकस केला आहे. यानंतरचा जो काही व्हिडिओ येईल त्यामध्ये आपण आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास यावर आयोगानं आजपर्यंत कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेत आणि कशा पद्धतीने विचारले त्याचं ॲनालिसिस आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. प्राचीन भारत आपण त्या ठिकाणी सुरुवातीला कव्हर करूयात, ज्यामध्ये 2013 पासून 2023 पर्यंतचे जे काही प्रश्न आयोगाने विचारले होते, कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारले वगैरे कशावर विचारले ते आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके. बघा, आता प्राचीन भारत म्हटल्यानंतर अश्मयुग या ठिकाणी, त्याचप्रमाणे ताम्रपाषाण युग, वैदिक काळ, मौर्य कालखंड हा जो काही भाग आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. यावर बऱ्याचदा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. जे त्याचप्रमाणे सिंधू संस्कृती यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. मग बघूयात कशा पद्धतीने हे प्रश्न आलेले आहेत. आता अश्मयुगात जर आपण विचार केला, कशाचा अश्मयुगात जर विचार केला तर या अश्मयुगीन कालखंडावर 2022 साली प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. मध्य अश्मयुगातील उत्खननाचे ठिकाण, अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता की मध्य अश्मयुगात कोणत्या कोणत्या ठिकाणी उत्खनन झालेलं होतं, महाराष्ट्रामध्ये कोण्या ठिकाणी उत्खनन झालेलं होतं, राजस्थानमध्ये कोण्या ठिकाणी उत्खनन झालं होतं. तर अशा स्वरूपात जो काही प्रश्न आहे तो आयोगाने आपल्याला विचारलेला होता. मग त्यासाठी काय महत्त्वाचे आहेत, एखादी संस्कृती आहे किंवा एखादं युग आहे, त्या युगातले अवशेष महाराष्ट्रात कोण्या कोण्या ठिकाणी सापडलेले आहेत हे आपल्याला व्यवस्थित करून जाणं आहे. यस. तर ही एक बाब लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण बघितलं, आता 2022 साली याच्यावर 2 प्रश्न विचारलेत आपल्याला आयोगानं. यस. त्यानंतर जो काही नेक्स्ट टॉपिक आहे आपला ताम्रपाषाण युगीन संस्कृती, या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीवर सुद्धा बऱ्याचदा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. 2022 ला याच्यावर एक आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न काय होता, ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष. यस. प्रश्न काय होता, ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष कोण्या कोण्या ठिकाणी सापडलेले आहेत, महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, जोरवे आहे, त्याचप्रमाणे नेवासा आहे, दायमाबाद आहे, सेनगाव आहे, इनामगाव आहे, प्रवरा आहे, नाशिक आहे. या भागामध्ये काय झाले होते, तर ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे जे काही खुणा आहेत, अवशेष आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले होते. मग राजस्थानमध्ये कोण्या ठिकाणी सापडलेले होते हे सुद्धा आपल्याला विचारलं होतं. त्यामुळं जे काही अवशेष आहेत किंवा उत्खननाचे ठिकाणं आहेत यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हा भाग जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित करून जायचा आहे. ठीक आहे. कोण्या ठिकाणी कोण्या संस्कृतीचे किंवा कोण्या युगाचे अवशेष सापडलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा, याच ताम्रपाषाण युगीन संस्कृतीवर 2016 ला आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न काय होता, कोणत्या ठिकाणी अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झालेली, अशा स्वरूपाचा तो प्रश्न होता. ताम्रपाषाण युगाचा जो काही अवशेष जे आहेत ते दक्षिण भारतामध्ये आपल्याला सापडलेले नाहीत. मग काय झालं होतं, अश्मयुगानंतर लगेचच काय झालं होतं, त्या ठिकाणी लोहयुगाला सुरुवात झाली असावी असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. कारण की जर त्या दक्षिण भारतामध्ये ताम्रपाषाण युगाचे अवशेष जर आढळले असते तर आपल्याला त्या ठिकाणी कळालं असतं की दक्षिण भारतामध्ये सुद्धा काय होती, ताम्रपाषाण युगीन संस्कृती होती. मात्र अश्मयुगानंतर लगेचच काय लोहयुगाची सुरुवात झाली होती, कारण की ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे पुरावे दक्षिण भारतामध्ये आढळलेले नव्हते. त्यामुळे हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. यस. अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात झाली, हा भाग आपल्याला ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. 2016 ला अशा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारलेला होता. त्याचप्रमाणे या मध्य अश्मयुग किंवा अश्मयुगावर मानवाची निर्मिती कधी झाली होती, अशा स्वरूपाचा एक प्रश्न याआधी आपल्याला विचारण्यात आलेला होता.
नेक्स्ट बघा सिंधू आहे किंवा त्याला हडप्पा संस्कृती आपण म्हणून ओळखतो. यस. आता या सिंधू संस्कृतीवर 2017ला प्रश्न काय विचारण्यात आलेला होता बघा. 2017 साली 2 प्रश्न आलेले आहेत. पहिला प्रश्न काय होता, शोधकर्ता आणि शोधलेले ठिकाण. आता हडप्पा संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी काही शहरं आहेत ती आपल्याला आढळलेली आहेत. जसं कालीबंगान आहे, राखीगढी आहे, त्याचप्रमाणे मोहनजोदाडो आहे, त्याचप्रमाणे हे हडप्पा हे शहर आहे. मग या शहरांचा शोध कोणी लावला, त्याचे शोधकर्ते कोण आहेत. आपल्याला माहिती आहे की राखलदास बॅनर्जी आहेत, दयाराम साहनी आहेत. यस. वेगवेगळे जे काही हे शोधकर्ते आहेत यांच्याशी संबंधित जोड्या जुळवायला प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला होता. यस. त्यासाठी हडप्पा संस्कृतीचे शोधकर्ते आणि त्यांनी शोधलेले ठिकाणं आणि या सिंधू संस्कृतीतील जे काही या शहरांचं वैशिष्ट्य आहे, जसं की नांगरलेला शेतीचा पुरावा कोणत्या शहरामध्ये आढळलेला होता, भाजलेले जे काही धान्य आहेत ते कोणत्या शहरामध्ये आढळलेले होते, काळ्या बांगड्या कोणत्या शहरामध्ये आढळलेल्या होत्या, महास्नान कुंड कुठं आढळलेलं होतं, धान्याचं कोठार कुठं आढळलेलं होतं, ह्या बाबी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला व्यवस्थित करून जाणं आहे. शोधकर्ते आणि ठिकाणं आणि त्या शहरांचं वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यस. या बाबी तुम्ही क्लिअर करून ठेवा. त्यानंतर या सिंधू संस्कृतीमधल्या ज्या काही मुद्रा होत्या यावर सुद्धा आयोगाने एकदा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 2017 साली. यस. मग आता मुद्रावर काय प्रश्न होता की कशापासून त्या मुद्रा बनत होत्या. तर सिटाईट नावाचा जो काही दगड आहे त्याच्यापासून त्या मुद्रा बनत होत्या. मग प्रश्न तुम्हाला याही पुढे जाऊन विचारला जाऊ शकतो की तो दगड कुठून आयात केला जायचा. तर इराण असेल, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं पाकिस्तान असेल, या भागामधून तो दगड जो आहे तो काय केला जायचा, तर आयात केला जायचा आणि त्यापासून इकडे काय बनवली जायचे, मुद्रा बनवली जायची. मग आता ह्या मुद्रा होत्या, मग या मुद्रांवर कोणाचे चित्र होते, एक शिंगी गेंड्यासारखा प्राणी असेल किंवा पशुपती महादेव असेल, यासारखे जे काही प्राण्यांचे चित्र जे आहेत ते यांच्या मुद्रेवर होते. मग हडप्पा संस्कृतीतल्या मुद्रेवर कोणत्या प्राण्याचे चित्र होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सुद्धा व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ओके. आता बघा 2017ला आपण बघितलंय, 2018ला सुद्धा सिंधू संस्कृतीवर प्रश्न आपल्याला आलेला होता. सिंधू संस्कृतीतील प्राणी. ठीक आहे. प्राण्याशी संबंधित प्रश्न होता. प्रश्न काय होता आपल्याला विचारलेला की खालीलपैकी कोणता प्राणी सिंधू संस्कृतीतल्या लोकांना अवगत नव्हता किंवा माहिती नव्हता. तर कोणता प्राणी आहे, घोडा. ठीक आहे. लक्षात घ्या, कारण की या घोड्याचे जे काही अवशेष आहेत ते या सिंधू संस्कृतीमध्ये उत्खनन ज्यावेळेस केलं गेलं त्यावेळेस तिथं ते आढळलेले नव्हते. म्हणून घोडा हा प्राणी त्यांना बहुतेक माहिती नसावा, कारण की इतर प्राण्यांचे हडं जे आहेत किंवा अवशेष जे आहेत ते सिंधू संस्कृतीमध्ये आढळलेले होते, मात्र घोड्याचे जे काही हडं आहेत ती त्या ठिकाणी आढळलेली नाहीत. म्हणून त्यावरून एक अंदाज बांधला गेला की सिंधू संस्कृतीतल्या लोकांना घोडा हा प्राणी बहुधा माहिती नसावा. ठीक आहे. जर भविष्यात त्याच्याशी संबंधित काही पुरावे अवशेष आढळले तर मग त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतं. मग आता सिंधू संस्कृतीच्या लोकांना कोणते कोणते प्राणी माहिती होते, प्रश्न इथं सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी प्राणी सुद्धा व्यवस्थित करून चला. बैल आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे म्हैस आहे, शेळ्या मेंढ्या आहेत. ठीक आहे. शेळ्या मेंढ्या आहेत. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं कुत्रा त्यांना माहिती होतं. लक्षात घ्या, हे वेगळे जे काही प्राणी आहेत ते त्यांना त्या ठिकाणी माहिती होते. एक सिंगी किंवा गेंड्यासारखा जो काही प्राणी आहे, युनिकॉर्न सारखा जो काही प्राणी आहे, ज्याला युनिकॉर्न म्हटलं जायचं, तो प्राणी तिथं आढळलेला होता. असावा असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण की एक शिंगी असल्यासारखं शिंग जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मात्र तो घोड्यासारखा जो काही प्राणी आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, त्याला युनिकॉर्न असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. तर हे जे काही प्राणी आहेत सिंधू संस्कृतीमधले, मग कोणते कोणते प्राणी वगैरे होते ह्या बाबी तुम्ही व्यवस्थित करून जायचं आहे. येस. तर हे तर महत्वाचं आहे की शोधकर्ते आणि त्यांनी शोधलेली ठिकाणं, हमखास प्रश्न जोड्या जुळवायला इकडे बऱ्याचदा आपल्याला विचारलेले आहेत. त्याचप्रमाणे मुद्रा, त्यांची जीवन पद्धती कशी होती, त्यांना लिपी अवगत होती का, त्याचप्रमाणे चित्रासाठी रंग वगैरे कशा तयार केले जायचे, समाज जीवन कशा पद्धतीचं होतं, ह्या सगळ्या बाबी व्यवस्थित करून जायच्या आहेत. कारण की हॉट टॉपिक आहेत. लक्षात घ्या, सिंधू संस्कृतीवर बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येते, त्यासाठी हा टॉपिक तुमचा व्यवस्थितरित्या कव्हर झालेला असला पाहिजे. ओके. आता प्राचीन भारत असेल किंवा मध्ययुगीन भारत असेल, आधुनिक भारत असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा रिव्हिजन लेक्चर आहे. जर बघितले असेल तर ते सुद्धा बघू शकता, किंवा बॅचेसमध्ये सुद्धा आपण फास्टमध्ये ते सगळ्या बाबी घेतलेल्या आहेत. ओके. हे सगळे पॉईंट तुमचे तिथून सुद्धा कव्हर होऊन जातील. यानंतर आहे बघा मौर्य कालखंड. मौर्य कालखंडाविषयी जर आपण बघितलं, बघा आधी सुरुवातीला आपण जे काही वैदिक कालखंड आहे ते क्रमाने आपण जाऊयात. वैदिक कालखंडाविषयी आपण बघूयात.
आता हा वैदिक कालखंड जर आपण बघितला तर महत्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. खूप सारे प्रश्न आजपर्यंत त्याच्यावर आलेले आहेत बघा. 1 2 3 4 5 प्रश्न तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. महत्वाचा टॉपिक आहे. इकडे आयोग बऱ्याचदा आपल्याला प्रश्न विचारत असतं. वैदिक कालखंड जर आपण बघितला तर अलीकडे म्हणजे 2023 मध्ये याच्यावर एक प्रश्न आलेला होता की व्यापारात विनिमयाचं माध्यम काय होतं. निष्क वगैरे जे काही साधनं होती व्यापार विनिमयाची, जी काही माध्यमं होती ती आपल्या लक्षात ठेवायचे. सोन्याची जी काही किंवा चांदीपासून बनवलेली जी काही नाणी आहेत त्याच्यापासून ते काय करायचे, विनिमय जे आहेत, वस्तू विनिमय जे आहेत किंवा व्यापार विनिमयामध्ये त्याचं माध्यम म्हणून त्या ठिकाणी ते वापरायचे. ठीक आहे. हे जे काही सोन्याची आणि चांदीची पासून बनवलेली नाणी लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता हे व्यापार वगैरे कशा पद्धतीने चालायचा, समाज जीवन या वैदिक काळामध्ये नेमकं कशाचं होतं, चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ती सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून जायची आहे. त्याचप्रमाणे वैदिक काळामध्ये जी काही प्रशासन व्यवस्था होती ती कशा पद्धतीची होती, ह्या सगळ्या बाबी अभ्यासणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता 2019 ला सुद्धा आपल्याला याच्यावर एक प्रश्न आलेला होता. ऋग्वेदकालीन विद्वान स्त्रिया कोणत्या होत्या. काय प्रश्न होता. ऋग्वेदकालीन विद्वान स्त्रिया आपाला आहे, घोषा आहे, यस, उषा आहे, ह्या वेगवेगळ्या ज्या काही स्त्रिया आहेत ह्या काय होत्या, वैदिक कालीन विद्वान स्त्रिया होत्या. मग त्यांच्या पर्सनल त्याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की त्यांचं काय वैशिष्ट्य होतं. इकडे सुद्धा एखाद वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी ऋग्वेदकालीन ज्या काही स्त्रिया आहेत त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून जायच्या आहेत. ओके. पुढे बघा 2018 ला वैदिक काळातील नावे आणि त्याचे जे काही अर्थ आहेत याच्याशी संबंधित जो काही प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला होता. जसं की तक्षण आहे, भागदुग आहे, ग्रामिणी आहे, यस, हे जे काही नावं आहेत वैदिक काळातली त्याचा अर्थ काय होतो. तक्षण म्हणजे काय, सुतार. मग हे जे काही आहे ते तुम्हाला व्यवस्थित करून जाणं आहे. वैदिक काळातील नावं आणि त्याचे अर्थ हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. इकडे बऱ्याचदा आयोगानं प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट विचारलेले आहेत आपल्याला. यानंतर बघा 2018 ला दोन प्रश्न होते वैदिक काळावर. यस, वैदिक काळावर 2018 साली दोन प्रश्न होते. एक वैदिक काळातील नावे आणि त्याचे अर्थ, त्याचप्रमाणे दशराजन युद्ध. यस, हे महत्वाचं आहे. ऋग्वेदामध्ये जे काही मंडल आहेत त्या मंडलामध्ये या दशराजन युद्धाचा काय आहे तर संदर्भ आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि मग हे दशराजन युद्ध कोणामध्ये झालं, कोणाचा विजय झाला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता. यस, त्यासाठी जे काही ऋग्वेद आहे त्या ऋग्वेदामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, कोणत्या मंडलामध्ये काय दिलं आहे, गायत्री मंत्र कोणत्या मंडलामध्ये आहे, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या व्यवस्थित पाहून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ऋग्वेद आहे किंवा हे जे काही 4 वेद आहेत म्हणूनच त्याला वैदिक काळ असं म्हटलं गेलेलं आहे. मग या 4 वेदामध्ये त्या वेदांचं वैशिष्ट्य काय आहे हे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. जादूटोना कशामध्ये सांगितलंय, संगीताची पाया आपल्याला कोणत्या वेदांमध्ये मिळतो, ह्या बाबी तुम्ही व्यवस्थित करून जा. आणि त्याचप्रमाणे या 4 वेदांची जी काही उपवेद आहेत ते उपवेद सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. त्यानंतर पुराण आहेत, यस, ह्या सुद्धा बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करून जाणं आहेत. उपनिषद आहेत, ह्या सगळ्या बाबी व्यवस्थित करून जा. त्यानंतर बघा 2013 ला सुद्धा एक प्रश्न आलेला होता वैदिक काळाशी संबंधित. नद्या आणि त्यांची वैदिक कालीन नावं. पुरुषुनी आहे, सरस्वती आहे, यस, वितिस्ता आहे. हे काय आहेत तर वैदिक कालीन ह्या नद्यांची नावं आहेत. मग सध्याची त्यांची नावं काय, जोड्या जुळवायला प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेला होता. त्यासाठी वैदिक काळातले नावं, त्याचप्रमाणे वैदिक काळातल्या नद्या आणि त्यांची सध्याची नावं किंवा त्यांचे अर्थ, ह्या सगळ्या बाबी किंवा वैदिक कालखंड हा जो काही महत्वाचा टॉपिक आहे तो आपल्याला व्यवस्थित करून जाणं आहे. ठीक आहे. पुढेच यस, आपण इकडे हा मौर्य कालखंड आपला राहिलेला आहे. आता मौर्य कालखंडावर सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत. यस, बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 जवळपास 10 प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी याच्यावर विचारलेले आहेत. 1-2 प्रश्न आपण याच्यामध्ये हे केलेले नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर जवळपास 10 प्रश्न जे आहेत त्या मौर्य कालखंडावर आजपर्यंत आपल्याला आयोगाने विचारले. त्यासाठी हा कालखंड किती महत्वाचा आहे आपल्याला त्या ठिकाणी समजून येतं. ओके. तर यावर सुद्धा व्यवस्थित फोकस करायचा आहे. बघा 2019 ला यावर एक प्रश्न आलेला होता की मौर्य पूर्व काळ मध्ये भारताचा उल्लेख काय केला जायचा, भारताला काय संबोधलं जायचं, विदेशातले लोक भारताला काय म्हणायचे मौर्य पूर्व काळामध्ये, अशा संबंधितला तो प्रश्न होता, लक्षात घ्या. ठीक आहे. तर मौर्य पूर्व काळामध्ये जे काही राजे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा व्यवस्थित वाचून जाणं आहे. त्यानंतर बघा आता हा वैदिक काळामधला एक प्रश्न इथं आलेला आहे, चुकून लक्षात घ्या. वैदिक काळातील जो काही कुरु राजा होता त्याच्या संबंधित प्रश्न आपल्याला विचारलेला होता. 2018 साली या मौर्य कालखंडावर 2 प्रश्न आलेले आहेत. सम्राट अशोकाचे जे काही शिलालेख आहेत
यस, शिलालेख असतील, स्तंभालेख असतील, याच्यावर प्रश्न आलेला होता. प्रश्न लघु शिलालेखामध्ये अशोकानं काय सांगितलेलं आहे, स्तंभालेखामध्ये अशोकानं काय सांगितलेलं आहे, धम्माची माहिती कोणत्या शिलालेखातून मिळते, वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती कोणत्या शिलालेखातून मिळते, जे काही नियम आहेत त्यांनी कोणत्या शिलालेखामधून सांगितलेले आहेत. ठीक आहे, तर हे आपल्याला व्यवस्थित करून जाणं आहे की त्याचे जे काही शिलालेख आहेत सम्राट अशोकाचे. ओके, तर या बाबी व्यवस्थित करून जा. सम्राट अशोक जो आहे त्याचं कलिंग युद्ध, त्याच्यापूर्वी तो कोणत्या राज्याचा राज्यपाल होता, त्याचप्रमाणे तो कसा पदावर आलेला, हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आपल्या लक्षात घ्या. त्याची काही मुलगा मुलगी होता त्याला कुठं पाठवलेलं होतं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही एकदा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, सम्राट अशोक जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा मौर्य साम्राज्याचे विभाग आणि त्यांच्या राजधान्या. कारण की हे जे काही मौर्य साम्राज्य आहे ते खूप महान बलाढ्य साम्राज्य होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार झाला होता आणि एका ठिकाणाहून हे साम्राज्य चालवणं कठीण होतं. त्यामुळे प्रशासनाचे यांनी 4 भागामध्ये विभागणी केलेली होती. ठीक आहे, पूर्वपद, पश्चिमपद, दक्षिणपद, उत्तरपद अशा 4 भागामध्ये विभागणी करण्यात आली होती आणि त्या भागाची आपल्याला राजधानी त्या ठिकाणी विचारलेली होती. यस, तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याच्या जोड्या जुळवायला प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. ओके, किंवा मौर्य साम्राज्य जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. त्यातले जे काही राज्य होऊन गेले आहेत ते राज्य तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. यस, त्यानंतर बघा 2016ला सुद्धा या मौर्य कालखंडावर 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न होता चंद्रगुप्त आणि चाणक्य याच्यावर, या दोघांवर एकत्रित प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला होता. यस, त्यानंतर जर आपण बघितलं चाणक्याची काही नावं आहेत. आता चाणक्य जरी आपण म्हणून ओळखत असलो तर त्याला इतर नावं सुद्धा आहेत, कौटिल्य आहे, विष्णुगुप्त आहे, या नावाने सुद्धा या चाणक्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग या चाणक्याचं जे काही ग्रंथ आहे अर्थशास्त्र नावाचा, मग त्या ग्रंथामध्ये माहिती कशाची मिळते, जरी नाव अर्थशास्त्र असलं तरी राजकीय जी काही माहिती आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. मग या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्या लक्षात घ्यायच्या आहेत. चंद्रगुप्ताच्या काळामध्ये कोणता विदेशी प्रवासी आला होता किंवा कोणता राजदूत त्याच्या दरबारामध्ये आला होता, त्याचं युद्ध कोणासोबत झालेलं होतं, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला याच्याशी ज्या आहेत त्या करून व्यवस्थित जायच्या आहेत. बघा 2016ला जर आपण बघितलं तर अजून प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. अजात शत्रू आहे, ठीक आहे, 2015 किंवा 14 असेल हे लक्षात घ्या. अजात शत्रूवर सुद्धा प्रश्न आपल्याला आलेला होता. मेगेस्थनीस, ठीक आहे, हा कोणाच्या दरबारात आला होता, चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये आलेला होता, राजदूत म्हणून आलेला होता. मग त्यानं काय केलं होतं, मेगेस्थनीसचा जो काही इंडिका नावाचा ग्रंथ आहे त्याच्याशी संदर्भातला हा प्रश्न आलेला होता. त्याने त्या ग्रंथामध्ये काय केलं होतं, तर जाती व्यवस्था जी आहे इथली आणि व्यवसाय जे आहेत याच्यामध्ये त्याचा गोंधळ उडालेला होता. त्यानं इथल्या जातींनाच काय समजलं होतं, व्यवसायांनाच काय समजलं होतं, तर जाती समजलं होतं. त्याने 7 भागामध्ये इथल्या समाजाची विभागणी केली होती. मग हे जे काही विदेशी प्रवासी वगैरे आहेत किंवा कोणाच्या दरबारामध्ये कोणता व्यक्ती आला होता, कोणाच्या दरबारामध्ये कोणता चित्रकार होता, अशा बाबी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, 2014ला सुद्धा हर्षवर्धनची काही नाटकं आहेत त्या नाटकावर एकदा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला होता. तर हे मौर्य कालखंड सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, हे एकदा व्यवस्थित करून चला, किंवा हे जे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला परत एकदा व्यवस्थित करायचे आहेत. यानंतर बघा उत्तर वैदिक कालखंड आणि महाजनपदे याच्याविषयी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता उत्तर वैदिक कालखंड असेल किंवा महाजनपद असेल याच्यावर सुद्धा 2022 मध्ये प्रश्न आलेला होता. महाजनपदे आणि त्यांची राजे, त्यांचे जे राजे होते याच्या जोड्या जुळवा. यस, बघा चेदी असेल, कुरु असेल, मगध असेल, अवंती आहे, हे जे काही महाजनपद होती यांचे जे काही शासक होते किंवा राजे होते यांच्या जोड्या जुळवायला प्रश्न आपल्याला विचारलेला होता. 16 महाजनपद आहेत. 16 महाजनपदाच्या राजधान्या, त्यांचे राजे किंवा त्यांचे शासनकर्ते हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं आहे. लक्षात एकदा वाचलेलं राहत नाही, लक्षात घ्या, वारंवार आपल्याला ते वाचत राहावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला ह्या बाबी ज्या आहेत त्या व्यवस्थित कळायला लागतात. ठीक आहे, प्रॅक्टिस महत्वाची आहे यामध्ये. ओके, तर हे करून जा. बघा याच वैदिक कालखंड किंवा महाजनपदावर 2017 साली सुद्धा आपल्याला एकूण 3 प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. किती? 3 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. बघा यामध्ये बौद्ध ग्रंथ म्हणजे कोणता बौद्ध ग्रंथ आहे, ज्या बौद्ध ग्रंथामध्ये आपल्याला कशाची माहिती मिळते, तर महाजनपदाविषयी माहिती मिळते. मग कोणता बौद्ध ग्रंथ होता, तर लक्षात घ्यायचं आहे अगंतुर निकाय. या बौद्ध ग्रंथामध्ये आपल्याला या ठिकाणी या महाजनपदाविषयी माहिती मिळते. त्याचप्रमाणे एक जैन ग्रंथ सुद्धा आहे ज्याचं नाव काय आहे, भगवती सूत्र नावाचा जैन ग्रंथ आहे. त्यामधून सुद्धा आपल्याला या 16 महाजनपदाविषयी माहिती मिळते. ठीक आहे, तर हे एक लक्षात घ्या. त्याचप्रमाणे महाजनपद आणि राज्य हा एक प्रश्न आलेला होता डबल. त्यानंतर जर आपण बघितलं महाजनपद आणि त्यांची आधुनिक नावं, यस, ह्या बाबी महत्वाच्या आहेत. विशेषतः
जे काही बिहारमध्ये असणारे महाजनपद आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून जायचं आहे. ठीक आहे, तिथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा दिल्लीचं त्या काळातलं नाव काय होतं, दक्षिणेमधलं एक अशमक नावाचं काय होतं महाजनपद होतं, त्याचं आधुनिक नाव काय आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, अशमकचं आधुनिक नाव सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगर सांगता येतं. तर हे वेगवेगळे जे काही आहेत पॉईंट, महाजनपद आणि त्यांचे शासक, या महाजनपदाच्या राजधान्या, त्याचबरोबर महाजनपद आणि त्यांची आधुनिक नावं, सध्याची नावं. यस, तर ह्या बाबी लक्षात घ्यायचे. तुम्हाला हे पॉइंट व्यवस्थित करून जाणं आहे. ओके, तर हा भाग सुद्धा महत्वाचा होता. यानंतर आहे बघा गुप्त राजघराणं. ठीक आहे, गुप्त राजघराण्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. 2020 ला याच्यावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. तर समुद्रगुप्ताला शरण गेलेली कोणती राज्य होती. समुद्रगुप्त जो आहे या गुप्त घराण्याचा, त्याला शरण गेलेली कोणती राज्य आहेत, यावर प्रश्न आपल्याला आलेला होता. त्याचप्रमाणे 2018 ला सुद्धा 2 प्रश्न आपल्याला गुप्त घराण्यावर त्या ठिकाणी विचारलेले होते. पहिला प्रश्न होता समुद्रगुप्त आणि त्याच्या पदव्या, समुद्रगुप्ताला मिळालेल्या पदव्या. यस, तर अशा स्वरूपाचा एक प्रश्न होता. तो सुद्धा तुम्हाला ज्या काही ह्या गुप्त घराण्यातले जे काही शासक होऊन गेलेले आहेत, कुमारगुप्त असेल, समुद्रगुप्त दुसरा असेल, समुद्रगुप्त असेल, यांनी कोणत्या पदव्या धारण केल्या होत्या. महाराजाधिराज पदवी कोणी धारण केली होती, विक्रमादित्य पदवी कोणी धारण केली होती. यस, तर हे बाबी जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या करून जाणं आहे. त्यानंतर वर्णनावरून व्यक्ती ओळखा, अशा स्वरूपातला एक प्रश्न जो आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला होता. किंवा असा पॅटर्न जो आहे तो आयोगाचा आपल्याला पाहायला मिळतो. वर काय केलं जातं, त्या व्यक्तीचं वर्णन दिलं जातं आणि खाली त्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायला सांगितलं जातं. समुद्रगुप्तावर अशा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारण्यात आलेला होता. यानंतर 2018 ला जर आपण बघितलं तर पुन्हा प्रश्न आहे गुप्त काळातील जी काही मंदिरं आहेत त्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, तर ह्या बाबी लक्षात घ्या. तर गुप्त घराण्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेत. समुद्रगुप्ताशी संबंधित जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. यस, समुद्रगुप्त असेल, कुमारगुप्त असेल, हे आपल्याला व्यवस्थित करून जाणं आहे. किंवा याच घराण्यातल्या काही शासकांनी काय केलं होतं, तर विद्यापीठं बांधलेली आहेत. विक्रमशील विद्यापीठ असेल, जे काही आपलं नुकतंच जे की ज्याचं उद्घाटन मोदींनी केलेलं आहे. यस, नालंदा विद्यापीठ. ठीक आहे, लक्षात घ्या, हा भाग लक्षात घ्यायचा. कुमारगुप्त वगैरे त्याशी संबंधित व्यक्ती आहेत, लक्षात घ्या, त्यांच्या काळामध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे. तर या बाबी लक्षात घ्यायचं आहे. यानंतर इंडो ग्रीक आणि कुशाण राज्य जे आहेत हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. आता 2016 साली इंडो ग्रीकांची काही नाणी आहेत त्या नाण्यावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. त्यांची काही नाणी आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण नाणी होती, गोल आकाराची नाणी होती आणि त्या नाण्यांवर काय होती, प्रतिमा होती. लक्षात घ्या, दोन्ही साईडला प्रतिमा होती. एका साईडला राजाची प्रतिमा आणि दुसऱ्या साईडला देवी देवतांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या इंडो ग्रीकांच्या नाण्यांवरून प्रेरित होऊन भारतीयांनी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे गोलाकार स्वरूपाची नाणी छापायला सुरुवात केली होती. त्याआधी भारतीयांची नाणी होती मात्र कशी होती, ओबडधोबड स्वरूपाची होती. ह्या बाबी लक्षात घ्या. यानंतर 2015 ला कुशाण राज्य आणि त्यांच्या दरबारातील लेखक आणि कवी या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारलेला होता. हा भाग महत्वाचा आहे बघा, की कोणाच्या दरबारामध्ये कोणता कवी होता, कोणता इतिहासकार होता, ठीक आहे, कोणता चित्रकार होता. हे पॉइंट जे आहेत ते अत्यंत महत्वाचे असतात. ठीक आहे, तर ह्या बाबी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून जायच्या आहेत. 2013 मध्ये प्रश्न आला होता गांधार कला शैली. गांधार कला शैलीचं काय वैशिष्ट्य आहे, कोणत्या 2 कला शैली मिळून गांधार कला शैली झाली होती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. अमरावती कला शैली आहे, विजयनगरची कला शैली आहे, द्रविड कला शैली आहे, नागर कला शैली आहे. यस, हेमाडपंथी आपल्याला त्या ठिकाणी मंदिर बांधकामाची काही रचना आहे ती पाहायला मिळते. मुघल स्थापत्य कला आहे. मग ह्या सुद्धा बाबी आपण व्यवस्थित वाचून गेलं पाहिजे. बघा, जर आपण व्यवस्थित वाचलं, व्यवस्थित सगळ्या जर गोष्टी केल्या तर प्रश्न आपला चुकत नाही. आपण वाचतो मात्र वरवरचं त्या ठिकाणी वाचतो. काय करायचंय, 6वी 7वीचं जे काही स्टेट बोर्ड आहे ते वाचायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तर 11वीचं जे काही इतिहासाचं नवीन बुक आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्या बाहेर प्रश्न तुमचा जाणार नाही, लक्षात घ्या. आणि त्यासोबत आपले लेक्चर सुद्धा युट्यूबला अवेलेबल आहेत रिव्हिजनसाठी, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. यानंतर दक्षिण भारतातील जे काही प्राचीन राज्य आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. 2023 मध्ये बघा, शुंग आणि विदर्भ घराणं याच्या संदर्भातला एक प्रश्न आलेला होता. जो काही नाथ संप्रदाय आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. आता हा थोडंसं आउट ऑफ सिलेबस आपण म्हणू शकतो. नाथ संप्रदाय कधी वाचण्यात नसतं किंवा कुठं त्याचा संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी वाचण्यात आलेला नव्हता. तर या बाबी सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. 1-2 प्रश्न बाहेरचे असतात
मग ते काय करायचे, जर काही तुक्का लागत असेल तर सोडवायचे, नाही तर ते प्रश्न सोडून द्यायचे. अशा प्रश्नांना त्या ठिकाणी रिस्क घ्यायचं नाही. आपला स्कोअर जो आहे तो कमी होण्याची असतात. ठीक आहे, जर येत असेल प्रयत्न करून सोडायचे, नाही तर सोडून द्यायचं. लक्षात घ्या. यानंतर 2020 ला सुद्धा याशी संबंधित प्रश्न आलेला होता. जे काही ऐतिहासिक ग्रंथ आहेत आणि त्याचे लेखक कोण आहेत. पतंजली असेल, जेमिनी असेल, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जे काही वात्सायन आहे, वेगवेगळे जे काही इथले जसं की आपण बघितलं चरक आहे, सुश्रुत आहेत, यांचे ग्रंथ सुद्धा व्यवस्थित तुम्ही करून जायचे. ठीक आहे, तर ह्या बाबी लक्षात घ्या. त्यानंतर संगम साहित्य जे आहे, दक्षिण भारतातलं संगम साहित्य, यावर सुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. 2017 हा प्रश्न आलेला होता. लक्षात घ्या, संगम साहित्यातील कवी, संगम साहित्यातील कवी, त्यांचं साहित्य, साहित्याची भाषा, ह्या सगळ्या बाबी व्यवस्थित करून जायच्या आहेत. ठीक आहे, संगम साहित्य किंवा दक्षिण भारतातलं साहित्य. यानंतर बघूयात आपण मध्ययुगीन भारत. मध्ययुगीन भारतावर आयोगानं आजपर्यंत कशाला फोकस केले ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. 2013 पासून 2023 पर्यंत आयोगानं कशावर प्रश्न आजपर्यंत विचारले त्याचं एक अनालिसिस आपल्याला ठिकाणी समजून जाणार आहे. ओके, तर हा भाग सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे, मध्ययुगीन भारत. आता मध्ययुगीन भारताच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बघा, दिल्ली सल्तनत, दिल्ली सल्तनत हा महत्वाचा भाग आहे. दिल्ली सल्तनतवर आयोगानं बऱ्याचदा प्रश्न विचारले. आता दिल्ली सल्तनत मध्ये कोणत्या एका घराण्याची सत्ता आहे का, तर नाही. ठीक आहे, गुलाम वंश आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं इथं खिलजी घराणा आहे, तुगलक घराणा आहे, सय्यद घराणा आहे, यस, लोधी घराणा आहे. हे सगळे जे काही घराणे आहेत, या घराण्यांवर प्रश्न आपल्याला आलेला आहे. त्यासाठी दिल्ली सल्तनत जी आहे त्याच्यामध्ये घराणे आहेत, लक्षात घ्या. आणि हे व्यवस्थित जर करून गेलं तर कसेही एखाद दोन प्रश्न आपले व्यवस्थित बरोबर येतात. ठीक आहे, आता दिल्ली सल्तनत मध्ये जर आपण बघितलं 2022 मध्ये 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. मोहम्मद गझनी आणि त्याचा इतिहासकार. यस, गझनीचा जो काही मोहम्मद आहे त्याच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. आता हा मोहम्मद गझनी जर आपण बघितलं, भारतावर याने खूपदा आक्रमण केलं होतं. मग याच्या आक्रमणाच्या वेळेस त्याच्यासोबत एक इतिहासकार सुद्धा होता. त्याचं नाव काय होतं, अल बरुनी नावाचा इतिहासकार होता. ताहरीके हिंद नावाचा ग्रंथ त्याने लिहिला होता आणि त्या ग्रंथामध्ये त्या काळातल्या भारतीय समाज रचना असेल किंवा भारताविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग अशा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो या मोहम्मद गझनीचा जो काही इतिहासकार होता त्या इतिहासकारावर प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला होता. तर ही बाब सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायची. ठीक आहे, यानंतर बघा गुलाम घराणा जे आहे, गुलाम घराण्याचा संस्थापक वगैरे कोण आहे किंवा त्याच्याच संदर्भातला जो काही प्रश्न आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला होता. मुळातच जो काही मोहम्मद घोरी आहे त्या मोहम्मद घोरीनं काय केलं होतं, यस, त्या मोहम्मद घोरीनं इकडे जिंकलेला जो काही भारतातला भाग आहे तो त्याच्या गुलामामध्ये वाटून दिला होता. मग त्यामध्ये कोणते कोणते गुलाम होते असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. कुतुबुद्दीन ऐबक आहे, या कुतुबुद्दीन ऐबकने इथं काय केलं होतं, गुलाम घराण्याची स्थापना केली होती. यस, मोहम्मद घोरीचा जाताना मृत्यू झाला होता आणि इथं नेमले जे काही त्याचे अधिकारी होते त्यांनी काय केलं होतं, प्रदेश जो आहे तो आपल्या ताब्यात घेतला होता आणि या ठिकाणी गुलाम वंशाची स्थापना कुतुबुद्दीन ऐबकनं केली आपल्याला सांगता येतं. त्याचा 4 गुलाम होते, लक्षात घ्या. कुबाचा नावाचा एक गुलाम आपल्याला पाहायला मिळतो, ऐबक एक गुलाम होता. त्याचबरोबर आपण बघितलं बख्तियार नावाचा एक गुलाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, ज्यानं काय केलं होतं, नालंदा विद्यापीठ जे आहे ते त्याची नासधूस केली आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. याच बरोबर याल्दोजा नावाचा एक त्याचा गुलाम होता. मग हे कोणते गुलाम होते त्याचे, याच्यावर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, यानंतर 2020 साली एक प्रश्न आपल्याला या दिल्ली सल्तनतल्या सय्यद घराणा जे आहे त्या सय्यद घराण्यावर त्या ठिकाणी विचारलेला होता. यस, सय्यद घराण्याचे काही शासक आहेत त्यांच्या कालानुक्रमाने आपल्याला लावायला तो प्रश्न विचारलेला होता. सय्यद घराण्याचा संस्थापक कोण आहे, खिज्र खान आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यानंतरचे शासक आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे होते. खिज्र खान आहे, मुबारक शाह आहे, महमूद शाह आहे, हे काही या घराण्यातले शासक होते. ठीक आहे, तर अशा स्वरूपाचा एक प्रश्न इथं आलेला होता. त्याचप्रमाणे 2019 मध्ये मोहम्मद घोरीवर एक पुन्हा प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी विचारलेला आहे. मोहम्मद घोरीवर पुन्हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर आत्ताच आपण त्याच्याविषयी या ठिकाणी बघितलेला आहे. 2018 मध्ये बघा, जो काही खिलजी घराणा आहे त्यातला अल्लाउद्दीन खिलजी जो आहे त्याच्यावर खूपदा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले होते. या अल्लाउद्दीन खिलजीनं कोणती पदवी धारण केली होती. आता प्रश्न काय विचारला होता, तर वर्णन दिलं होतं आणि त्या वर्णनावरून व्यक्ती ओळखायला सांगितलं होतं आपल्याला. मग आता काही बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे अल्लाउद्दीन खिलजीच्या बाबतीत. तर त्यानं कोणती पदवी धारण केली होती, त्याचप्रमाणे
त्यांनी सिक्के कोणते कोणते जारी केले होते, डाग पद्धत त्याने सुरू केली होती, चेहरा पद्धत त्याने सुरू केली होती. मग या पद्धती नेमक्या काय होत्या? त्याचबरोबर बाजार नियंत्रणावर सुद्धा नियंत्रण त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित केलं होतं. कडक नियम होते बाजाराची संदर्भातले. मग त्यासाठी कोणते गुप्तहेर त्यांनी नेमलेले होते. मग बाजार यंत्रणा नेमकी कशा पद्धतीची होती, ह्या सगळ्या बाबी अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचा एक गुलाम होता मलिक कफूर. त्या मलिक कफूरला त्याने दक्षिणेमध्ये पाठवलेलं होतं. मग दक्षिणेला कोणाच्या विरोधात पाठवलं होतं? त्या काळामध्ये यादवांची सत्ता त्या ठिकाणी होती. मग त्या मलिक कफूरमुळे दक्षिण भारतामध्ये काय झालं होतं, तर मुस्लिम सत्तेचा पाया रोवला गेला होता. मलिक काफूर आपल्याला पहिला त्या ठिकाणी सांगतात, ज्यानं काय केलं होतं, मुस्लिम जे काही मुस्लिम शासक आहेत किंवा या ठिकाणी मुस्लिम जे काही पाया जर आपण बघितलं या दक्षिण भारतामध्ये किंवा महाराष्ट्र असेल किंवा दक्षिणेकडचा भाग जो असेल, तो कोणामुळे झालं होतं, तर या ठिकाणी मलिक कफूर किंवा अल्लाउद्दीन खिलजी यांच्यामुळे मुस्लिम धर्माचा प्रसार जो आहे तो या भागामध्ये झालेला होता किंवा मुस्लिम जे आहेत या भागामध्ये येऊन वास्तव्य करायला लागलेले होते. येस, तर या अल्लाउद्दीन खिलजी बाबत काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहे. अलाई मिनार जे आहे त्यानं बांधलेलं होतं. मग ते कशासाठी बांधलेलं होतं, त्याच्या मागचा उद्देश काय होता, अलाई जी काही मस्जिद आहे त्याच्याविषयी सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. येस, तर ह्या काही बाबी लक्षात घ्या. यानंतर 2016 साली बघा तुगलक घराणं जे आहे त्याच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. आता तुगलक घराणं म्हटल्यानंतर दोन बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे, तुगलक घराणं म्हटल्यानंतर दोन बाबी लक्षात घ्यायच्या आहेत की याचे जे काही दोन महत्वाचे शासक आहेत, एक आहे ज्याला आपण मोहम्मद तुगलक त्या ठिकाणी म्हणतो आणि दुसरा जर आपण बघितला फिरोजशाह तुगलक. हे दोन जे काही महत्वाचे शासक आहेत हे दोनच व्यवस्थित करून जा, यांच्यावरच प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाईल. आता हा जो काही फिरोज आहे, या फिरोजनं काय केलं होतं, कुतुब मिनारचा जो काही पाचवा शेवटचा मजला आहे तो त्याने त्या ठिकाणी बांधलेला होता, लक्षात घ्या. ठीक आहे, तर या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, त्याचप्रमाणे यमुना नदीवर कालवे काढलेले होते, हे सुद्धा महत्वाचे पॉईंट आहेत. आता ज्याला त्याचप्रमाणे जो काही मोहम्मद तुगलक होता, MBT ज्याला आपण बघतो, मोहम्मद बिन तुगलक, त्याच्या काळामध्ये नेमकं काय काय घडलेलं होतं, त्यानं काय काय त्या ठिकाणी केलं होतं. राजधानी दिल्लीवरून कुठं आणली होती, तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणली, देवगिरीला त्या ठिकाणी आणली होती. तर या बाबी लक्षात घ्या, हे दोन शासक करून जा व्यवस्थित. त्यानंतर आहे बघा कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबकवर बऱ्याचदा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आता कुतुबुद्दीन ऐबक जर आपण बघितलं तर याच्या दरबारामध्ये एक इतिहासकार होता. त्या इतिहासकारावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इतिहासकाराचं नाव काय होतं, हसन निजामी नावाचा इतिहासकार होता. हसन निजामी नावाचा इतिहासकार होता, ते आपल्याला व्यवस्थित करून जायचं आहे. त्याचप्रमाणे कुतुब मिनारच्या बांधकामाला याने सुरुवात केली होती. ओके, याच्या काळामध्ये काही महत्वाच्या घडलेल्या घटना ज्या आहेत, याला लाख बक्ष म्हटलं जायचं, कुराण खा म्हटलं जायचं. का म्हटलं जायचं हे आपण त्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासलं पाहिजे. लाखांमध्ये दान करायचा म्हणून त्याला लाख बक्ष म्हटलं जायचं, कुराण त्याला तोंडपाठ होतं म्हणून कुराण खा म्हटलं जायचं. हे काही पॉईंट जे आहेत ते यातले महत्वाचे आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे एक बलबन आहे. याच्यानंतर जर आपण बघितलं, बलबन आहे, इल्तुतमिश आहे, हे सुद्धा शासक त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. बलबननं काय केलं होतं, ब्लड अँड आयरन पॉलिसी त्या ठिकाणी राबवलेली होती. मग ही काय आहे, कोणाच्या विरोधात राबवली होती, या सगळ्या बाबी व्यवस्थित करून जाणं आहे. त्याचप्रमाणे सिजदा आणि पाबोस पद्धती कोणाच्या काळामध्ये होत्या, ह्या सुद्धा बाबी तुम्हाला व्यवस्थित करून जाणं आहे. दिल्ली सल्तनतले हे जे काही घराणेशाही आहे, या घराणेशाहीवर तुम्हाला एखाद एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. 2016 आहे, 2018 आहे, 19 आहे, 20 आहे, 22 आहे. कंटिन्यू प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. यानंतर बघा विजयनगर आणि बहामनी साम्राज्य जे आहे याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. विजयनगर साम्राज्य असेल किंवा बहामनी साम्राज्य असेल, यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. 2018 मध्ये आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता कृष्णदेवराय यांच्यावर. कशावर, कृष्णदेवराय यांच्यावर प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात आला होता. आता कृष्णदेवराय म्हटल्यानंतर मग कृष्णदेवराय यांच्या दरबारामध्ये आता यांच्यावर वर्णन दिलं होतं आणि त्यावरून व्यक्ती ओळखा किंवा स्टेटमेंटमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारले जातात. कारण की विजयनगर साम्राज्याचा कर्तबगार राज्य आहे, त्यामुळे त्याच्याविषयी सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्या दरबारामध्ये काय होते, अष्टदिग्गज कवी होते. मग ते अष्टदिग्गज कवी कोण होते हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. मग अष्टदिग्गज कवी होते, मग कोणत्या भाषेला आश्रय दिला होता त्यानं, तेलुगू भाषेला आश्रय दिला होता की कन्नड भाषेला आश्रय दिला होता, कोणत्या भाषेत त्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी काय झाला होता, विकास झाला होता. तर या बाबी आपण व्यवस्थित करून गेल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे यानं काही पदव्या सुद्धा धारण केल्या होत्या. आंध्रभोज नावाची पदवी आहे, आंध्र पितामहा नावासारख्या जे काही पदव्या आहेत त्याने धारण केलेल्या होत्या. मग या कोणाच्या पदव्या होत्या असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचप्रमाणे आता या विजयनगर साम्राज्यावर 3 वंशांनी राज्य केलेलं आहे.
मग कृष्णदेवराय कोणत्या वंशाचा शासक होता? तुल वंशाचा शासक होता. बाकीचे वंशाचे कोणते शासक होते? त्यांनी काय केलं? असे प्रश्न सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी कृष्णदेवराय जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, किंवा विजयनगर साम्राज्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित करून जा. त्यानंतर 2015 साली बघा विजयनगर साम्राज्यावर प्रश्न आलेला होता, किंवा विजयनगरवर प्रश्न आलेला होता. यस, तर लक्षात घ्यायचे अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, तर ह्या बाबी लक्षात घ्या. एक राजदूत जो आहे तो त्या ठिकाणी आलेला होता, ज्याचं नाव होतं अब्दुल रजाक. त्या अब्दुल रजाकनं वर्णन करून ठेवलं होतं या शहराच्या वैभवतेबद्दल, की माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये किंवा संपूर्ण आयुष्यामध्ये विजयनगर सारखं संपन्न असं शहर मी अजून पाहिलं नाही. मग तो कोण होता? कोणी हे वर्णन केलं? कुठला तो राजदूत होता? असे प्रश्न आपल्याला एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, विजयनगर साम्राज्याची जी काही राजधानी आहे, यस, त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. हम्पी असेल, विठ्ठल मंदिर असेल, मग त्या विठ्ठल मंदिराचा फोटो कोणत्या नोटवर आहे, किती रुपयाच्या नोटवर आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 50 रुपयाची काही नोट आहे त्याच्यावर इथला फोटो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? हरिहर बुक्का ही नावं, याच्याविषयी सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे. हरिहर बुक्का आधी कोणाकडे त्या ठिकाणी काम करायचे, कोणाच्या आधिपत्याखाली काम करायचे, ह्या बाबी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. यानंतर बघा 2014 साली बहामनी साम्राज्यावर प्रश्न आलेला होता. बहामनी राज्याचे जे काही 5 राज्यात विघटन झालेलं होतं. दक्षिण भारतामधल्या प्रमुख 2 सत्ता होत्या, एक होतं विजयनगर साम्राज्य आणि दुसरं होतं बहामनी साम्राज्य. या बहामनी जर आपण बघितलं, हसन गंगू तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि या हसन गंगू नंतर काय झालं होतं, तर या बहामनी साम्राज्याचं विघटन झालं होतं आणि 5 शाया ज्या आहेत त्या इथं उदयास आलेल्या होत्या, किंवा त्याची स्थापना झाली होती, ज्यामध्ये आपल्याला आदिलशाही पाहायला मिळते, निजामशाही आहे, बरीदशाही आहे, इमादशाही आहे, कुतुबशाही आहे. हे जे काही 5 शाया आहेत यांच्यावर सुद्धा तुम्हाला जोड्या जुळवायला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की कोणती शाही कोणी त्या ठिकाणी स्थापन केली, किंवा कोणतं राज्य कोणी स्थापन केलं, परत ते कुठल्या आहेत. बरीदशाही बिदरची आहे, निजामशाही नगरची आहे, विजापूरची आदिलशाही आहे. अशा जोड्या जुळवायला प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यासाठी हा भाग सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. ओके, यानंतर बघा मुघल साम्राज्य आहे. या मुघल साम्राज्याविषयी आपण जाणून घेऊयात. 2023 मध्ये प्रश्न आलेला होता. वर्णनावरून व्यक्ती ओळखायला अकबराशी संदर्भातला तो प्रश्न आपल्याला ठिकाणी सांगता येतो. ठीक आहे, तर अकबर हा महत्वाचा आहे. अकबराच्या दरबारामधले कोणते चित्रकार होते, अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. यस, अकबराच्या काळामध्ये समाज जीवन नेमकं कशा पद्धतीचं होतं, अकबराच्या काळामध्ये घडले जे काही पानिपतचं युद्ध आहे ते कोणाकोणामध्ये झालेलं होतं, त्याचा परिणाम काय झालेला आहे, याचप्रमाणे या अकबराचं धार्मिक धोरण काय होतं, याच्या दरबारातले जे काही नवरत्न आहेत ते त्याच्यामध्ये कोण कोण होतं, त्यांचं काम काय होतं, हे बाबी लक्षात घ्यायचे. ठीक आहे, त्याच्या दरम्यान घडलेलं जे काही पानिपतचं युद्ध आहे, त्याचप्रमाणे धार्मिक धोरण कसं पद्धतीचं होतं, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जे काही नवरत्न आहेत आणि त्या नवरत्नांची वैशिष्ट्ये किंवा त्यांचं काम काय होतं, तर या बाबी तुम्ही अकबराशी संदर्भातल्या करून जा. त्याच्या दरबारात असणारे चित्रकार, इतिहासकार, अकबरच्या आयुष्यावर लिहिला ग्रंथ, अकबरनामा वगैरे कोणी लिहिला, काय नाही, या सगळ्या बाबी तुम्हाला करून जायच्या आहेत. यस, पुढे बघा 2021 मध्ये आपल्याला प्रश्न आलेला होता. मुघल घराण्यातील ज्या काही महिला आहेत त्या महिलांवर प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारलेला होता. आता या मुघल घराण्यातील महिलांवर कशा पद्धतीचा प्रश्न आलेला होता, कोणाची पत्नी, त्याचप्रमाणे तिचं काय वैशिष्ट्य होतं, ती कशात तरबेज होती, अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, ज्या काही घराण्यातल्या महिला आहेत त्या महत्वाच्या होत्या. आता या महिलांमध्ये जर आपण बघितलं तर गुलबदन बेगम आहे, झेबुनिसा आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं जहारा बेगम आहे, त्यानंतर जर आपण बघितलं सलीमा सुलतान, ह्या ज्या काही महिला होत्या यामध्ये औरंगजेबाची मुलगी होती, कोणाचं हस्ताक्षर चांगलं होतं, अशा स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. हे थोडंसं वेगळा प्रश्न आयोगाने या ठिकाणी विचारलेला होता 2021 साली. यानंतर बघा 2019 मध्ये मोगलकालीन जे काही स्थापत्य कला आहे त्यावर प्रश्न आलेला होता. मग त्यांची जे काही स्थापत्य कलेचे वैशिष्ट्य काय आहे यावर प्रश्न आपल्याला ठिकाणी विचारला जातो, कारण की या मोगलकालीन स्थापत्य कलेच्या माध्यमातून इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही वास्तू आहेत त्या निर्माण करण्यात आलेल्या होत्या. औरंगजेबानंतर जे काही राज्य होऊन गेले आहेत, ज्याला लॅटर मुघल आपण म्हणून ओळखतो, मग त्यांच्या वेळेस सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो, कारण की औरंगजेबानंतर इथं येणारे जे काही शासक आहेत ते तेवढे कर्तबगार नव्हते. त्यामुळं 15 वर्षाच्याच काळामध्ये इथं खूप सारे सत्ता पलट जे आहे ती झालेली होती.
मग यावर सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हा भाग सुद्धा व्यवस्थित करून जा. किंवा मुघल साम्राज्याविषयी जे काही महत्वाचे काही शासक आहेत, बाबर असेल, हुमायूं असेल, अकबर असेल, हे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित करून जाणं आहे. आणि औरंगजेबाबाबत त्या ठिकाणी काही बाबी ज्या आहेत त्या वाचून जायच्या आहेत. ओके, तर ह्या बाबी लक्षात घ्या. आता इथले दरबारातील कवी कोण होते मुघल शासकांच्या काळामध्ये, चित्रकार कोण होते, कोणाला चित्रकलेची आवड होती, यस, कोणाला चित्रकलेची आवड होती, अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर ह्या बाबी सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. हुमायूं असेल, याला चित्रकलेची आवड आपल्याला पाहायला मिळते. अकबराने सुद्धा आपल्या दरबारामध्ये चित्रकार ठेवले होते, त्याच्याविषयी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला होता. त्याचप्रमाणे जर आपण प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये बघितलं तर कोणाच्या दरबारामध्ये कोणता विदेशी प्रवासी आला होता, मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा कोणाच्या दरबारामध्ये कोणता विदेशी प्रवासी आलेला होता. मोरोक्को हा जो काही देश आहे तिथून कोण आलं होतं, इब्न बतूता आला होता. मग कोणाच्या दरबारामध्ये आलेला होता, त्यानं काय लिहून ठेवलंय, ह्या बाबी त्या ठिकाणी महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, अब्दुल रजाक हा जो काही पर्शियन प्रवासी होता तो कोणाच्या काळामध्ये आलेला होता. त्याचप्रमाणे चिनी प्रवासी जे आहेत ते कोणाच्या दरबारामध्ये आलेले होते, फैयान सारखे जे काही प्रवासी आहेत ते कोणाच्या दरबारामध्ये आलेले होते. ह्या सगळ्या बाबी आपल्याला काय करायच्या आहेत तर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करून जायचे आहेत. दरबारातील कवी, चित्रकार, इतिहासकार हे सगळे पॉईंट व्यवस्थित करून जा. परीक्षेमध्ये तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. बघा, व्यवस्थितरित्या आपण अनालिसिस केलेलं आहे की कशावर प्रश्न कशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. अशाच पद्धतीचं अनालिसिस आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास यावरचं सुद्धा तुम्हाला मिळेल. महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न जे आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या 3 वर्षामध्ये जर आपण बघितलं, मध्ययुगीन भारतावरचे प्रश्न कमी होऊन महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रश्न जो आहे, भर जो आहे तो आयोगाचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ते सुद्धा आपण बघूया की कशा पद्धतीने कशावर प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, तर थांबूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.